ॲपलचा बहुप्रतीक्षित आयफोन 7 लॉन्च झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून आयफोन 7 संदर्भात अनेक तर्कवितर्क सुरू होते। आयफोन 7 म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातील नवी क्रांती असल्याचं बोललं जात आहे। आयफोन 7 सोबतच आयफोन 7 प्लस आणि ॲपल वॉच 2 या फोन्सही लॉन्चिंग करण्यात आलं। याबाबतची घोषणा टिम कुक यांनी केली। आयफोन 7 ची स्क्रीन साईज 4.7 इंचेस, तर आयफोन 7 प्लस आणि ॲपल वॉच 2 हँडसेटची स्क्रीन साईज 5.6 इंच इतकी आहे। विशेष म्हणजे हे तीनही आयफोन 3D टच आहेत। ॲपल कंपनीच्या या तिन्ही आगामी हँडसेट्समध्ये A10 प्रोसेसर बसवण्यात आलाय। आयफोन 7 मध्ये 2 GB रॅम, आयफोन 7 प्लस आणि ॲपल वॉच 2 मध्ये 4 GB रॅम देण्यात आलेली आहे। ॲपलचे हे सर्व आयफोन वॉटर रेझिस्टंट आहेत। 7 ऑक्टोबरपासून आयफोन 7 भारतीय बाजारात उपलब्ध होईल। कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 4ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। हे सर्व आरोपी कल्याणमधल्या जरीमरी मित्रमंडळाचे कार्यकर्ते अशी इतर आरोपींची नावं आहेत। या प्रकरणी पोलिसांच्या 4 टीम्स बनवण्यात आल्या होत्या। पोलीस रात्रीपासूनच आरोपींच्या मागावर होते। जीवे मारण्याचा प्रयत्न करणं, सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, मारहाण करणं असे आरोप या चौघांवर ठेवण्यात आले। पोलिसांवरील हल्ला म्हणजे समाजावरचा हल्ला आहे, त्यामुळे पोलिसांवर अशा प्रकारे हल्ला करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिला आहे। पोलिसांना वेगळी भूमिका घ्यायला काही जास्त वेळ लागत नाही, परंतु आम्ही समाजातले भाग आहोत। समाजाच्या सोबत आम्हाला राहायचं आहे, प्रत्येक सणामध्ये, प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी। आणि पोलीस पण आपले समाजातूनच आलेले आहे की जर अशा प्रकारचे अनप्रोवोक्ड कृत्य करण्यात आले तर कडक कारवाई केली जाईल। आमची भूमिका नर्म कोणत्याही प्रकारची राहणार नाही। पोलिसांच्या समस्यांवर सातत्यानं विचार करून तोडगा काढण्यासाठी पोलिसांच्या प्रतिनिधीसह अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची समिती नेमण्यात येणार आहे। विलास शिंदेंच्या मृत्यूनंतर पोलीस सुरक्षेच्या समस्यांचा पाढा वाचण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी पोलिसांचे कुटुंबीयही उद्धव ठाकरेंसोबत होते। यावेळी राज्यातला पोलीस सुरक्षित असलाच पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। पोलिसांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या अनेक समस्या, त्यांच्या घरांचा प्रश्न असे मुद्दे यावेळी चर्चेला आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। नाशिकमध्येही पोलिसांवरील हल्ल्याच्या 2 घटना घडल्या आहेत। काठेगाली सिग्नलवर ट्रिपल सीट बाईक घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांच्याशी अरेरावीची भाषा करून धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला। तर तपोवन पोलीस चौफुलीवर नाकाबंदी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा 4 पोलिसांवर रिक्षा घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे। सुदैवानं सर्व पोलीस कर्मचारी सुखरूप आहेत। या घटनेनंतर उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। लालबागचा राजा मंडळ आता नव्या वादात अडकलाय। लालबागमधले रहिवासी, मंडळाचे माजी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी मंडळाबाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे। याची दखल घेत राज्यपाल विद्यासागर राव यांनी विधी आणि न्याय विभाग तसंच नगरविकास विभागाला यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत। वेंगुर्लेकरांनी मंडपातल्या सुरक्षेपासून ते आर्थिक उलाढालीपर्यंत अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत। पूर्वी घडलेल्या चोरी, मुलाचा मृत्यू अशा घटनांबाबतही वेंगुर्लेकरांनी गंभीर आरोप केले आहेत। वेंगुर्लेकरांनी दिलेल्या तक्रारीनंतर 11 जुलैला राज्यपालांच्या उपसचिवांनी विधी आणि न्याय विभागाला पत्र दिलं आहे। तर 26 जुलै रोजी विधी आणि न्याय विभागानं धर्मादाय आयुक्तांना नियमाद्वारे कारवाई करून अहवाल सादर करण्यात यावा असं सांगितलं। 22 ऑगस्टला सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे चौकशी आणि अहवालासाठी प्रकरण सोपवण्यात आलं असून वेंगुर्लेकरांना चौकशीसाठीही बोलवण्यात आलं। याबाबतचा सगळा पत्रव्यवहार झी 24 तासच्या हाती आलाय। असं असताना धर्मादाय आयुक्तांनी मात्र आपल्याला कोणतंही पत्र मिळालं नसल्याचा धक्कादायक खुलासा केलाय। दरम्यान या आरोपांबाबत मंडळानं न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली आहे। मंत्रालयातील कृषी विभागातील वादग्रस्त IAS अधिकारी भगवान सहा यांची अखेर बदली करण्यात आली आहे। त्यांना साईड पोस्टिंग देण्यात आलं आहे। अतिरिक्त प्रधान सचिव सामान्य प्रशासन या ठिकाणी त्यांची नेमणूक झाली आहे। कृषी विभागातील अधिकारी राजेंद्र घागरे यांनी मुलाची समस्या सांगूनही सहा यांनी आडमुठीपणाची भूमिका घेतली। त्यानंतर घाडगे यांच्या मुलांना आत्महत्या केली होती। या घटनेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना होती। या प्रकरणानंतरही सहाय यांची मुजोरी कायम राहिल्यानं अखेर राज्य सरकारनं त्यांची बदली केली आहे।
दाभोळकर हत्येप्रकरणी अखेर 3 वर्षांनंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले. दाभोळकर हत्येचा मुख्य सूत्रधार सनातनचा साधक वीरेंद्र तावडेच असल्याचा दावा सीबीआयनं आरोपपत्रात केलाय. विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्याही हत्येत हात असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय. तर दुसरीकडे कर्नाटक सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांनी साहित्यिक एम कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडे याची कोल्हापुरात कसून चौकशी केली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्ये प्रकरणात सीबीआयनं दाखल केलेल्या चार्जशीटचे हमीद दाभोळकर यांनी स्वागत केलंय. मात्र चार्जशीट दाखल केल्यानं आपण समाधानी होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणी फरार आरोपींना अटक होण्याची गरज आहे. तसंच खुनासाठी वापरण्यात आलेलं हत्यार आणि वाहन यांचा अद्याप शोध लागलेला नाही. या बाबी गंभीर असल्याचं हमीद यांनी म्हटलं आहे. डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येच्या कटाचा उलगडा होण्याच्या दृष्टीनं पडलेलं हे छोटं पण आश्वासक पाऊल असल्याचंही हमीद यांनी म्हटलं आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल नको तर कायदाच रद्द करा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे. तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. शरद पवारांनी अॅट्रॉसिटी कायद्याबाबत घेतलेल्या भूमिकेसंदर्भात विचारलं असता कोण काय म्हटलं याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. मात्र घुमजाव करणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की समाजामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे समाज नाही असा टोलाही त्यांनी नाव न घेता पवारांना हाणलाय. मी तुम्हाला एक सांगतो आणि नीट ऐकून घ्या. कोण काय म्हणालं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला माझं मत आहे आणि माझं मत जेव्हा मी मांडतो ते लोकांचं मत म्हणून मांडतो. मी कोणाची ह्यानी काय बोलले आणि ह्यानी परत युटर्न घेतला काय त्यांनी काय म्हणालं ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. प्रत्येक ह्या सगळ्या जे जे बोलतात ना, ज्यांनी त्या स्टेटमेंट्स केलेत त्यांनी एक विचार करायला हवा की त्यांच्या कोणाच्यामुळं समाज नाही आहे, समाजामुळं आम्ही सगळे आहोत. हे कायम त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर समाजाच्या हिताच्या विरोधात गेलं तर समाज जसं तुम्हाला प्रत्येकाला जसं डोक्यावर घेतो त्याचं पायाखाली घ्यायला काय वेळ लागणार नाही. पुढच्या वर्षी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना राज्यात आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवण्यात आलाय. मराठा आरक्षणासंदर्भात प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे. ते तातडीनं सुनावणी करून 3 महिन्यात निकाली काढावं अशी याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रमुख मागणी आहे. शैक्षणिक आरक्षणासाठी याचिकाकर्ते आग्रही आहेत. याबाबत अंतिम सुनावणी 19 सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे. उमाजी नाईक यांच्या 225वी जयंती यांच्या भिवडी या जन्मगावी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाबूराव पाचरणे, आमदार रामहरी रुपनवर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. याशिवाय या कार्यक्रमाला लाखो रामोशी समाज बांधव या ठिकाणी जमा झाले होते. उमाजी नाईक यांनी खऱ्या अर्थानं बहुजन समाजासाठी काम केलं अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच रामोशी समाजाचे प्रश्न सोडवण्याचं आणि उमाजी नाईक यांचं भव्य स्मारक उभारण्याचं आश्वासनही या कार्यक्रमात शिवतारे यांनी दिलं आहे. गणपती उत्सवात कोकणात विविध समाजाच्या संस्कृती पाहायला मिळतात. गणेशोत्सवात रंगत आणली जाते ती गौरी आगमनानं. कोकणात ठिकठिकाणी गौरीचं आगमन धूमधडाक्यात करण्यात येतं. कोकणात कुणबी समाजाच्या महिला गौरी आगमन अनोख्या पद्धतीनं करतात. पाणवठ्यावरून गौरीच्या मुखवट्याची गौरी घरी आणण्याची परंपरा आहे. गौरी आणताना आगमनाची रंगतदार गाणी गुणगुणत गौरीचं आगमन होतं. गौरी आगमनाबरोबर गणपतीची अनोख्या पद्धतीनं आराधना करण्याची परंपरा इथं पाहायला मिळते. ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चंद्रपूर पोलीस सरसावले आहेत. चंद्रपूर पोलिसांकडून यासाठी एक विशेष उपक्रम राबवला जातोय. डीजे मुक्ती आणि लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केलेल्या मंडळांचं पोलिसांकडून कौतुक करण्यात येत आहे. या मंडळांच्या मंडपात जाऊन पोलिसांचं शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करतायत. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी राबवलेल्या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपुरातील डझनभर मंडळांनी सहभाग घेतलाय. 10 दिवसांचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्याकरता कुख्यात दहशतवाद्यांचे फोटो सार्वजनिक गणेश मंडळात लावण्यात आले. नागपूर पोलीस आणि एटीएसनं संयुक्तपणे ही मोहीम राबवली. देशात सर्वोच्च स्थानी असलेल्या एनआयए गुप्तचर संस्थेनं जाहीर केलेल्या दहशतवाद्यांचे फोटो विविध गणेशोत्सव मंडळात लावण्यात आले. नागपुरातील सर्वच सुमारे 1400 सार्वजनिक मंडळात हे पोस्टर लावण्यात आले. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न असल्याचं नागपूर पोलिसांतर्फे सांगण्यात आलं. लोप पावत चाललेल्या कोकणातील जाखडी, बाल्या आणि भजनाला राजाश्रय देण्याचा प्रयत्न
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडून केला जातोय. कदम यांच्या जामगे इथल्या निवासस्थानी जाखरी आणि भजन पथकं येऊन आपली कला सादर करतात. या कलाकारांचा कदम यांच्याकडून सत्कार केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून कदम यांच्या निवासस्थानी ही परंपरा सुरू आहे. या कलावंतांना बिदागी म्हणून रामदास कदम यांना पखवाज, ढोलकी, वीणा, पेटी असं या कलेसाठी लागणारं साहित्य भेट म्हणून देतात. मुंब्र्यातील एका मुस्लिम समाजातील युवकांच्या ग्रुपनं सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर त्यांचं कुटुंबीय नसल्यामुळे हिंदू पद्धतीनं सर्व विधी पार पाडले. मुंब्रा कोसा भागात राहणाऱ्या 65 वर्षीय वामन कदम यांचे कोणीही नातेवाईक नव्हते. त्यामुळे त्यांचे अंत्यविधी करायला कोणीही नव्हतं. त्यामुळे 8 मुस्लिम युवकांनी हिंदू पद्धतीनं विधी पार पाडत कदम यांच्यावरती अंतिम संस्कार केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा अभिनव उपक्रम नवी मुंबईत पार पडला. खारघर येथील डॉक्टर जी.डी. पोळ फाउंडेशनच्या शैक्षणिक संकुलात नवी मुंबई परिसरातल्या अनाथालयातील मुलांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. हेल्थ चेकअप, खेळ आणि स्नेहभोजन यांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. या शिबिरात 6 अनाथालयांमधील 150हून अधिक मुलं सहभागी झाली होती. गणेशोत्सव म्हणजे फक्त डीजेचा दणदणाट नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक मार्गही आहे, हे या स्नेह मेळाव्यातून दाखवून देण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची सर्वसाधारण वार्षिक सभा बुधवारी प्रचंड गोंधळात पार पडली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जाणीवपूर्वक बगल देत सत्ताधारी संचालकांनी सभा आवरती घेतली. त्यामुळे सभासदांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांपुढे गोकुळमधल्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी संचालकांना आपण कोंडीत सापडण्याचं कळताच सगळे विषय मंजूर म्हणत सभा आटोपते घेण्यात आली. राज्यातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळ डॉल्बी आणि मिरवणुकीवर लाखोंचा खर्च करत असताना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या दुष्काळी आर्वी गावातील भीमाशंकर गणेश मंडळाच्या 200 युवकांनी एकत्र येऊन 5 वनराई बंधारे बांधले आहेत. त्यामुळे वाहून जाणारं पाणी शेकडो एकर जमिनीला मिळणार आहे. युवकांनी श्रमदानातून उभ्या केलेल्या या वनराई बंधाऱ्यामुळे दुष्काळ कमी होण्यास मदत होणार आहे. सातारा जिल्ह्यात बांधकाम विभागाचा अजब कारभार समोर आलाय. महाबळेश्वर विटा राज्यमार्गावरील खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी इथल्या पुलासाठी 2 वर्षांपूर्वी 60 लाख मंजूर झाले. मात्र अद्यापही पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही. या उलट अजून 35 लाखांच्या निधीची गरज असल्याची कबुली बांधकाम अभियंत्यांनी दिली आहे. त्यामुळे वडगाव, चोराडे, रहाटणी आणि पुसे सावळी ग्रामस्थांनी पुलावरच 6 तास ठिय्या आंदोलन केलं आणि अभियंता S.B. जाधव यांना घेराव घातला. त्यानंतर 2 महिन्यात पुलाचं काम पूर्ण करू असं आश्वासन बांधकाम अभियंत्यांनी दिलं आहे. ज्येष्ठ कवी नरेश पाटील यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. नरेश पाटील 62 वर्षांचे होते. मुंबईत राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नरेश पाटील यांनी टूर हमाल दे धमाल यासारख्या चित्रपटांसाठी गीतलेखनही केलं. कवितांच्या गावी जावे हा नरेश पाटील, अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, सौमित्र या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशननं प्रकाशित केला होता. ते एका अमेरिकन कंपनीत क्रिएटिव्ह डिरेक्टर होते. नरेश पाटील यांच्या निधनानं मराठी साहित्य विश्वाला मोठा हादरा बसल्याची भावना व्यक्त होते. राज्यातल्या बातम्यांनंतर बघूया देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या झटपट. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय समितीची वार्षिक बैठक आज आणि उद्या उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत, संघाचे विविध पदाधिकारी आणि स्वयंसेवक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गोरक्षा दलित प्रकरण, पंतप्रधानांची विधानं, परराष्ट्र नीतीमध्ये होणारे बदल, दहशतवाद आणि भारत, चीन, पाकिस्तान यांच्यातील संबंध यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी वर्षभर देशभर फिरून परिस्थितीचा आढावा घेतात आणि त्यानंतर त्या विषयांवर एकत्र बसून विचार विनिमय करतात. मोदी सरकारला जनतेमधून मिळणारा प्रतिसाद आणि आगामी उत्तर प्रदेश तसंच पंजाब निवडणुकीच्या दृष्टीनेही या बैठकीत मंथन होणार असल्याचं समजतंय. जम्मू आणि काश्मीरचा दौरा करून आल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पहिली बैठक बुधवारी नवी दिल्लीत झाली. काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तिथे सक्रिय असलेल्या प्रमुख पक्षांशी चर्चा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मात्र राष्ट्रीय एकात्मतेशी तडजोड केली जाऊ शकत नाही असंही या बैठकीनंतर काढण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हणण्यात आलं आहे. या निवेदनात हुरियत कॉन्फरन्ससह सर्वांचीच चर्चा व्हायला हवी यावर भर दिला असला तरी बैठकीनंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र हुरियतचं नाव घेणं टाळलं आहे.
कांद्याच्या समस्येवर दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 100 रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य केला। मात्र केंद्र सरकारकडे ही योजनाच नाही, त्यामुळे अडचण आली असल्याचं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं। अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना याबाबत समजावून सांगण्यात आलं। येत्या केंद्रीय कॅबिनेटसमोर प्रस्ताव मांडण्याचं आश्वासन पासवान यांनी दिलं आहे। त्याचप्रमाणे नाफेडमार्फत कांदा खरेदी करताना नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। उत्तर प्रदेशात सुरू झालेल्या किसान रॅलीच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी गोरखपूरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरत त्यांनी मोदी सरकारला टार्गेट केलं। मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून सुमारे 1 लाख कोटींचं कॉर्पोरेटचं कर्ज माफ केलंय। परदेश दौऱ्यातून वेळ काढून त्यांनी देशातल्या बळीराजाकडेही लक्ष द्यावं अशा शब्दात गांधींनी टोलेबाजी केली। सुटाबुटातलं सरकार चालवू नका, गरिबांचं सरकार चालवा ही आपली एकच मागणी असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या राजधानी शताब्दीसह दुरांतो एक्सप्रेसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। रेल्वेनं फ्लेक्सी फेअर सिस्टीम अंतर्गत तिकिटांच्या दरात वाढ केली आहे। 9 सप्टेंबरपासून 10% दरवाढ तिथे स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान 9 सप्टेंबरपूर्वी ज्यांनी रिझर्वेशन केलं असेल त्यांना ही दरवाढ लागू नसेल। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका कारमध्ये 7 गॅस सिलेंडर आढळून आल्यानं मोठा घातपात फसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। गुप्तहेरांच्या वॉचलिस्टवर असलेल्या एका धार्मिक कट्टरतावादी व्यक्तीची ही गाडी नॉट्रे डॅम कॅथेड्रल बाहेर बेवार स्थितीत आढळली होती। ग्रीसमध्ये आलेल्या पुरामुळे किमान 3घांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे। पॅलोपोनिस भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय। त्यातही कालामाता या दाक्षिणात्य शहरात पुरानं थैमान घातलंय। इटलीमधल्या सिसिलिया ऑगस्टा बंदरावर रिस्पॉन्डर या जहाजातून आणखी 354 सिरियन निर्वासित दाखल झाले। मायग्रंट ऑफशोर अँड स्टेशन अँड रेड क्रॉसच्या संयुक्त मोहिमेतलं हे जहाज आहे। दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये प्रथमच इतकं मोठं स्थलांतर अनुभवायला येत आहे। अमेरिकन कोस्ट गार्डनं मेक्सिकोतल्या समुद्रात एका बुडणाऱ्या मच्छीमारी जहाजावरून 21 प्रवाशांना वाचवलं आहे। सॅन दिएगोमधल्या स्टेशनला हे जहाज बुडत असल्याचा संदेश मिळाल्यानंतर हे बचाव कार्य हाती घेण्यात आलंय। ब्रिटनमध्ये केंट प्रांतात एका ऊर्जा निर्मिती केंद्राची अजस्त्र चिमणी जमीनदोस्त करण्यात आली। तिची उंची तब्बल 244 मीटर इतकी होती। ही ब्रिटनमधलं सर्वात उंच कॉन्क्रीट स्ट्रक्चर असल्याचं सांगितलं जात आहे। चिमणी पाडल्यावर तब्बल 40,000 टन कॉन्क्रीटचा कचरा तयार झालाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।